हे गायज, माय नेम इज ज्योती अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फूड बुक्स अँड म्युझिक. आज आपण सांगली आणि कोल्हापूरमध्ये असं स्पेशल चिकन 65 भेटतं ते आज आपण करणार आहे. हे बघा, इथं मी स्वच्छ चिकन धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून घ्या आणि 1 चमचा मैदा टाकून घ्या. इथं कुठेही बेसन वगैरे वापरू नका. बेसन वगैरे वापरलं की थोडं भजीसारखी टेस्ट लागते आणि तशी नको आहे आपल्याला. थोडासा कढीपत्ता टाकून घ्या. 1 अंड, पूर्ण 1 अंड टाकलं आहे मी यात. अर्धा लिंबू किंवा 1 चमचा लिंबू रस, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर. आता यामध्ये मसाले टाकूया. हळद आणि धनेपूड. इथं लाल तिखट आहे. ह्या लाल तिखट जर तुम्हाला कलरवाली भेटली तर टाका, नसेल तर तिखटवाली टाका. आणि धनेपूड थोडीशी टाकली मी इथं, आणि हा थोडासा कलर आहे. लाल तिखटला तुमचा कलर असेल तर कलर नाही टाकला तरी चालेल. इथं माझी लाल तिखट कमी कलरची होती म्हणून मी थोडासा कलर वापरला आहे लाल दिसण्यासाठी. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्यामध्ये. आणि हे असं मिक्स करून याला अर्धा तास ठेवून द्यायचं आहे मॅरिनेट होण्यासाठी. कोल्हापूर, सांगली, सातारामध्ये याचे गाडे असतात रस्त्यावर. खूप छान भेटतं हे चिकन 65. आणि हा तमिळनाडूचा प्रकार आहे, हा कोणता चायनीज प्रकार नाही आहे. आणि हे बघा, इथं मी तेल थोडंसंच गरम करून घ्यायचं आहे. अगदीच जास्त कडक करून घ्यायचं नाही आहे. आणि इथं शिजवून घ्यायचं ह्या तेलामध्ये चिकन पूर्ण. आणि हे मंद आचेवर, म्हणजे मीडियम आचेवरच्या गॅसवरच हे शिजवून असे तळून घ्यायचं याला तेलामध्ये. हे बघा, अशा पद्धतीनं हे थोडा जास्त वेळ ठेवा तेलामध्ये, म्हणजे आतपर्यंत ते चिकन तळलं जातं. किती छान असं दिसतंय बघा हे. आणि हे आपण असं सगळं हे करून घेऊया. तळून घेतलेलं आहे मी इथं. आणि लास्टला एकदम मोठा गॅस करायचा आणि ते अगदी सगळं तेलात टाकून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीनं. यामुळे वरची जी कवरिंग आहे त्याची अंड्याची आणि मैदा कॉर्नफ्लॉवरची, ती अशी कडक होते आणि ते असं छान लागतं. आता थोडासा कढीपत्ता तळूया त्या तेलामध्ये. हा कढीपत्ता वरून खूप छान लागतो चिकन 65मध्ये. हे चिकन 65 मेन रेसिपी अशीच आहे. ग्रेव्हीमध्ये वगैरे अशी हे चुकीची पद्धत आहे. हीच खरी रेसिपी आहे ही. आता आपण चिकन 65 पुदिन्याच्या चटणीसोबत आणि कोथिंबीर कांदासोबत एन्जॉय करूया. तुम्ही नक्की करून बघा. बाय.